संपूर्ण राज्यात गाजलेला यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बँकेतील 2042 कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणी अखेर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। बँकेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणात पोलिसांनी तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक असे मिळून एकूण 206 लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। या सर्व लोकांनी मिळून बाबाजी दाते महिला बँकेत तब्बल 242 कोटी 31 लाख 21,019 रुपयांनी ठेवीदाराची फसवणूक केल्याचा हा मामला आहे। सोबतच या अपहार प्रकरणात गुन्हे दाखल करताना बँकेने नियुक्त केलेले 8 मूल्यांकनकार, बँकेच्या पॅनलचे 3 लेखापरीक्षक यांच्यावरही लेखापरीक्षणातून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात चौकशीचा अंतिम अहवाल 16 जुलै 2024 रोजी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता। सुमारे 1,500 पानांच्या या अहवालास आयुक्तांनी मान्यता दिल्यावर विशेष लेखापरीक्षकांनी हा अहवाल यवतमाळच्या आर्थिक शाखेकडे सुपूर्द केला। त्यानंतर यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेने या कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी राज्याच्या अपर पोलीस महासंचालकाकडे परवानगी मागितली होती। आता परवानगी मिळताच 12 जुलै रोजी या घोटाळ्यात आरोपीविरुद्ध अखेर गुन्हे दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे यवतमाळातील बाबाजी दाते महिला बँक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असलेल्या लोकांचीच बँक असल्याची ख्याती आहे। मात्र बँकेतील तत्कालीन संचालक मंडळ, अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगणमताने ठेवीदाराच्या निधीवर डोळा ठेवून व आर्थिक घोटाळ्यात विविध मार्गाने बँकेला आर्थिक डबघाईस नेले आहे। मात्र ठेवीदारांच्या बुलंद आवाजामुळे रिझर्व्ह बँकेने तब्बल 1.5 वर्षापूर्वी या बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध घातला होता। या बँकेत कोट्यवधीचा आर्थिक अपहार झाल्याने स्थानिक आर्थिक गुन्हे शाखा निरंतर तपास करीत होती। दरम्यान या बँकेवर प्रशासक नेमण्यात आले। मात्र ठेवीदारांची कोट्यवधीची ठेवी तत्कालीन संचालक व अध्यक्ष व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या घोटाळेबाजीमुळे बँकेत अडकल्यामुळे ठेवीदारांमध्ये सतत चिंता दिसून येते। आता बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर अखेर पोलीस कारवाई सुरू झाली आहे। त्यामुळे ठेवीदारांमध्ये आपल्या आर्थिक ठेवी परत मिळतील व दोषींना शिक्षा होईल ही अपेक्षा बळावली आहे। या आर्थिक अपहार प्रकरणी सुमारे 1,500 पानांच्या चौकशीचा अंतिम अहवालास आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर विशेष लेखापरीक्षकांनी हा अहवाल यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे परत पाठवला। त्यानंतर आता बँकेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत अशोक कंचलवार, कमल किशोर जयस्वाल, शिवनारायण बुदडा, हितेश गंडेचा, रवींद्र येरणे, विक्रम नानवानी, प्रकाश पिसाळ, राजेंद्र गायकवाड, यवतमाळ व नागपूर येथे कंत्राटदारी करणारे दीपक निलावार, विलास महाजन, पवन राऊत, सुदर्शन ढिलपे, प्रमोद सबनीस, स्वप्नील अमरी, सचिन माहुरे, योगेश नानवानी, विमल दुर्गमवार, सुभाष तोटेवार, अशोक दुर्गमवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता विलास महाजन, मूल्यांकनकार सुरेंद्र केळापुरे, संचालक ललिता निवन, बाबाजी दाते यांच्या कन्या व बँकेच्या अध्यक्ष विद्या शरद केळकर यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बाबाजी दाते महिला सहकारी बँक याच्यामध्ये झालेली जी आक्षेपार्ह गैरव्यवहार, तसाच आर्थिक अनियमितता आणि निधीचा गैरवापर, संगनमताने गैरव्यवहार याबाबतचा चौकशी करण्यासाठी अहवाल शासनाने दिला होता आणि चौकशीनंतर सौ सुनीता सतीश पांडे, विशेष लेखापरीक्षक वर्ग 1, सहकारी संस्था साखर अमरावती यांनी काल रोजी आपल्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये साधारण 206 आरोपी असणार आहेत आणि याच्यामध्ये भारतीय दंड संहिता 1860 याच्यानुसार कलम 420, 406, 409, 417, 418, 421, 424, 467, 468, 471, 477 अ 120 ब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 सेक्शन 3 म्हणजेच MPID सेक्शन 3 या अन्वये इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि ऑडिट रिपोर्ट झाल्यानंतर चौकशी दरम्यान लोकांना जे गैरव्यवहार करणारे लोक आहेत किंवा जे कर्जदार आहेत या लोकांनी या 15 ते 20 दिवसामध्ये साधारण बँकेचे 9 कोटी रुपये सुद्धा जमा केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपी याच्यामध्ये संख्यांची वाढ सुद्धा होणार आहे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे या बँकेचं कर्ज प्रकरण जे आहे, जे आतापर्यंत लोक फेडत नव्हते, गुन्हा दाखल झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची प्रक्रियेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। अजिबात नाही, प्रत्येकालाच इथं यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लोकांना हे वाटतं की ही बँक जी आहे याच्यामध्ये ठेवीदार वर्ग जो आहे सर्वसामान्य वर्ग आहे आणि प्रत्येकालाच ते पैसे मिळाले पाहिजे, मेहनतीचे पैसे आहेत। त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे। फक्त याच्यामध्ये सर्वांचा एकच हेतू आहे की बँक पुनर्जीवित व्हायला पाहिजे आणि ठेवीदारांचे पैसे मिळायला पाहिजे। सर, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात अगदी बरोबर आहे, आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात येतो।